माझं नाव प्रज्वल आहे आणि मी ते पर्वती पायटा एक्सप्लोअर करायला आलो. सो तुम्ही सोबत राहू शकता माझ्याबरोबर आणि व्लॉग बघा आणि व्लॉगमध्ये तुम्ही पण पर्वती पायटा एक्सप्लोअर करू शकता. हे पर्वती पायटाची स्टार्टिंग आहे. इथूनच आपण आपली जर्नी स्टार्ट करतो आहे. सो चला मी तुम्हाला दाखवतो. स्टेअर्स आहेत असे जाण्यासाठी. आपण वरती चढतो आहे. तुम्ही व्ह्यू पण बघा सोबत. आपण आता एवढं थोडंसंच पोर्शन केलं आहे, 50%च असेल. आणि तिथे समोर मंदिर आहे. चला दाखवतो तुम्हाला. सो आता तुम्ही बघताय तर आपण पर्वती पायऱ्याचे स्टेअर्स चढतो आहे आणि हे स्टेअर्स चढलं की समोरच मंदिर आहे. आपण खूप असं केलं आहे, खूप पोर्शन आपण कवर केलं आहे. कवर केल्यानंतर मला आठवलं की मला शूट करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता हे असं मंदिर आहे. इथूनच जायला असा रस्ता आहे. ते हे मेन पर्वती पायट्याचं मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर तुम्ही व्ह्यू बघा. स्टेअर्स आहेत आणि या स्टेअर्सच्या समोर बघितलं तुम्हाला नंदी मंदिर दिसेल. नंदी मंदिराच्या इथून असे 4 छोटे मंदिर आहेत. एक तिथे मागे 2, हा मेन मंदिर, इथे 3 आणि ह्याच्या मागे 4. सो तुम्ही बघू शकता. हे फाउंटेन चालू असतं पण हे फाउंटेन असतं त्याला कशाला बंद माहीत नाही आहे. हे मंदिराच्या मागणं असं हे. सो हे मंदिर आहे. या मंदिराच्या मागणं असा हा व्ह्यू आहे. इथे ते दुसरं मंदिर आहे आणि इथे असं झाडं बिडं आहे. झाडाची फुलं बिलं खाली पडलेले आहेत. इथे हा पेशवाई म्युझियम आहे मंदिराच्या जस्ट बाजूला. आणि आतमध्ये शूट करू शकत नाही कारण आतमध्ये फोटो काढण्यास मनाई आहे. सो तुम्ही आता बघू शकता इथे आपण आलो आहे. छत्रपती शाहू महाराज नानासाहेब पेशवे जे होते ते इथे रेस्ट करायला यायचे. ते इथे येऊन बसायचे, हे सगळं करायचे. तर हा म्युझियम होता. या म्युझियमच्या इथनं असा एक रस्ता आहे असा. आणि असंच तुम्ही आले की इथे विष्णुदेवाचं मंदिरासाठी जाण्यासाठी हे रस्ता आहे. इथे कार्तिक स्वामी मंदिर आहे. तर आपण आता बघू शकता की पर्वती पायथ्याचं जस्ट मागं विष्णुदेवाचं मंदिर आहे आणि आपण आता ते एक्सप्लोअर करू विष्णुदेवाचं मंदिर. तुम्ही बघू शकता पर्वती पायथ्याच्या मागं विष्णुदेवाचं मंदिर मी तुम्हाला सांगितलं. आता आपण ते विष्णुदेवाच्या मंदिरापाशी आलो आहे. तुम्ही बघू शकता इथे खूप अशी शांतता आहे आणि आर्ट स्ट्रक्चर बघा मंदिराचं खूप सुंदर आहे. असं झाडाचे पानं बिनं पडतात हे सगळं इथं म्हणजे शांतता आहे. आणि इथे बसायला लोकांना जागा करतात. लोक इथं मेडिटेशन करतात, व्यायाम करतात, एक्सरसाइज करतात, सगळं करतात. तुम्ही बघू शकता असं हे विष्णुदेवाचं मंदिर आहे. आणि तुम्ही आतमधली मूर्ती जर बघाल, आतमधली मूर्ती एवढी सुंदर आहे, एवढी अशी सांगून एक्सप्रेस नाही करू शकते वर्ड्समध्ये, एवढी अशी भारी मूर्ती आहे. आणि तुम्ही असं बघू पण शकता. आणि इथे येऊन तुम्ही असं थोडा तुमचा टाईम स्पेंड करू शकता, क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता, एकट्यामध्ये बसू शकता. की आता तुम्ही बघितलं आपण विष्णुदेवाच्या मंदिरापाशी आलं, तुम्हाला दाखवलं ती जागा. तुम्ही खालनं बघाल तर खालनं अशी इथे सगळ्यांना बसायला जागा. इथे लोक व्यायाम करतात सगळं अशी मस्त असं जे हे करतात. आणि ह्याच्यात जस्ट स्टार्टिंगला तुम्ही जर चेक केलं तर बाजीरावची मूर्ती आहे. त्यांनी अशी खूप अशी हे केली आहे. आता तुम्ही इथून जर आले तर तुम्ही बघू शकता इथं अशी बसायला जागा आहे. अशी खूप लोक इथं बसतात, ते हे करतात ते असं. आणि तुम्ही चेक पण करू शकता इथे पण असे लोक बसतात, हे सगळं करतात नॉर्मल अशी पीस आहे. आणि हे जर बघू शकता इथे खरं मजा तर ह्याच्यात आहे. हा जो व्ह्यू तुम्हाला दिसतो बोलू ना, फुल असे बिल्डिंग्स वगैरे, समोर माउंटेन्स क्लाउड्स सगळं दिसतं. आणि फुल असं क्यूटचा व्ह्यू आहे, मस्त व्ह्यू आहे. इथला आपण विष्णुदेवा मंदिरापासून आलतो आणि विष्णुदेवा मंदिराच्या एक्झॅक्ट मागणं हा एक रोड येतो.
हा रोड सीधा तुम्हाला असं डोंगराच्या कडेकडेनी मंदिराच्या कडेकडेनी पुढपर्यंत नेतो. इफ तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जाऊन बघू शकता, पण तिथे तो रोड त्यांनी ब्लॉक करून ठेवला आहे, सो जाऊन काय फायदा नाही आहे. त्यामुळे चालत चाललो आपण आणि ते जे रोड आहे आपण आता रोड तो एक्सप्लोअर करू. हा बेसिकली असंच नॉर्मली रोड आहे, असं लोक जॉगिंग बिगिंग करतात इथं आणि चालतात बिलतात. तुम्ही बघू शकता असं हे आपण एक्झॅक्ट इथनं मागणं आलो आहे. तुम्ही व्ह्यू पण बघू शकता. अशाच व्ह्यूजमध्ये खूप मजा आहे आणि असंच एक्सप्लोअर करत राहू. तुम्ही चॅनलवर राहा, चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला माहिती आहे काय करायचं असतं. सो हे असं आपण चालतोय आणि हाच असा तो रोड आहे. असं मस्त व्ह्यू दिसतं ह्या रोडवरनं. असं हे जस्ट ते मंदिर आहे आणि मंदिराच्या साईडने असा तो रोड आहे. हे पर्वती पायटाचं मंदिर आहे. तुम्ही खिडकीतनं बघताल तर खिडकीतनं तुम्हाला दिसेल. हीच होती पर्वती पायटाची जर्नी. असंच चॅनलवर राहा, असंच हे करा. आपण अजून नवीन नवीन ब्लॉग्स नवीन काय ना काय तर आणत जाऊ आणि खूप काय करू, चॅलेंजेस पण करू, अजून काय पण करू. म्हणजे जे पण आपल्याला भेटेल, जे पण कॉन्टेंट आपण क्रिएशन करू शकतो ते मी करेन, माझ्यापासून प्रयत्न करत. थँक्यू आणि स्टे ब्लेस्ड.